आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या कापण्या, खास करून ही रेसिपी पूर्वी गावाकडे जास्त प्रमाणात केली जात होती. आजही केली जाते. त्यावेळी शंकरपाळीपेक्षा कापण्या जास्त प्रमाणात केल्या जात असायच्या. पण पूर्वी केलेल्या कापण्या दाताने तुटायच्या नाही. तर आज आपण एकदम खुसखुशीत तुटणारी वयस्कर माणसंही खाऊ शकतील. पण शंकरपाळीसारखी खुसखुशीत नको, हलक्या खुसखुशीत, हलक्या मऊ किंवा कुरकुरीत अशा कापण्या. तर त्या कशा करायच्या ते बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी अर्चना. आज आपण गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या, जे की सगळ्यांना आवडतात, तर त्या बनवूयात. सर्वप्रथम साहित्य बघूया. 2 कप आणि अर्धा कप गव्हाचे पीठ, याच कपाने अर्धा कप बेसन पीठ, मिळून 3 कप झाले. 3 कपाला 1 कप गूळ घेऊया. 3 कप पीठ असल्यामुळे 3 चमचे तेलाचे मोहन घेणार आहोत. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा सुंठीची पावडर दोन्ही मिक्स करून घेतले आहे आणि थोडी खसखस. यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होतात. आता 1 कप गूळ एका भांड्यात टाकून 1 कप पाणी टाकून विरघळून घेऊया. एका कपाला 1च कप पाणी घ्यायचंय, जास्त नाही घ्यायचं. पाक नाही करायचा, फक्त विरघळून घ्यायचं. आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं. आता पीठ मळायला घेऊया. परातीमध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ. बेसन पीठ टाकून घेऊया. चमच्याने मिक्स करून घ्यायचे. चिमूटभर मीठ टाका. यामुळे कोणताही गोडाचा पदार्थ चवीला खूप छान लागतो. आता तेलाचे कडकडीत मोहन घ्यायचे. तेल गरम करून घेतले आहे. आता हे या पिठामध्ये ओतून घ्यायचे. चमच्याने मिक्स करून घ्यायचे. सर्व पिठाला या तेलाचे मोहन चांगले लावून घ्यायचे. हाताने मिक्स करून घ्यायचे. यामध्ये 1 चमचा सुंठेची आणि 1 चमचा बडीशेपची पावडर टाकून घेऊया. हाताने सर्व असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे थंड झालेलं गुळाचं पाणी यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पातळ पीठ मळायचं नाही. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. 10 मिनिटे झाकून ठेवून याच्या आपण लगेच कापण्या करायला घेणार आहोत. थोडंसं हे गुळवणीचं पाणी राहिलेलं आहे. तुमचं कमी किंवा जास्त राहू शकतं. आता या पिठाच्या कापण्या करायला घ्यायच्या. असे गोळे करून घ्यायचे. असे मोठे गोळे करून एक गोळा लाटून घेऊया. याला वरतून पीठ लावण्याची गरज नाही. एकसारखी पोळी लाटून घ्यायची. खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही करायच्या. मध्यम अशा आकाराची पोळी लाटून घ्यायची. जर कापण्या जाड झाल्या तर त्या खाताना आतून अशा कच्च्या कच्च्या लागतात. वरून थोडी खसखस टाकून घ्यायची. दोन्ही साईडने पण खसखस लावू शकता. खसखस अशी लावून झाल्यानंतर त्यानंतर थोडं लाटून घेऊया. एवढ्या जाडीची पोळी लाटून घ्यायची. आता याला कापणीचा आकार देऊन घेऊया. कापण्यांना कापण्यांचाच आकार द्यायचा. शंकरपाळीचा आकार द्यायचा नाही. एकसारखं असं कापून घ्यायचं. असा कापणीचा आकार आला पाहिजे. आता सर्व कापण्या आपण करून घेऊया. सर्व कापण्या करून झाल्या आहेत. आता या आपण
तळायला घेऊया. इथे तेल तापत ठेवले आहे. तेल चांगले तापले की मीडियम टू हाय फ्लेमवर या सर्व कापण्या तळून घ्यायच्या. कापण्या तेलात सोडून घेऊ. या तेलात टाकल्यावर मोकळ्या होतात. आता जरी त्या अशा एकमेकांना चिकटल्यासारख्या वाटल्या तरी तेलामध्ये टाकल्यानंतर त्या पूर्णपणे मोकळ्या होतात. झाऱ्याने एकसारखे फिरवून तळून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व कापण्या तळून घेऊया. कापणी छान फुगली की समजायचं कापणी खुसखुशीत झाली आणि चपटी तळली गेली की कडकच होणार. खुसखुशीत हवी असेल तर तेलाचे मोहन टाकणे गरजेचे आहे, नाहीतर कापणी कडक होते. आणि दुसरी गोष्ट, गुळाचे पाणी थंड टाकायचे. गरम टाकल्यावर पण कापण्या कडक होतात. तर बघू शकता किती टम्म फुगली आपली कापणी. आता काढून घेऊया कापण्या. दुसरी बॅच पण अशीच तळून घेऊया आणि सर्व कापण्या आता तळून घेऊया. आता काढून घेऊया. कापणी तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त अशी झाली आहे आपली कापणी. अशी लगेच तुटते. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. करून बघा, कशा झाल्यात ते सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.